नमस्कार, पूजाच हाऊस क्वीनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन अगदी 15 मिनिटात तयार होणाऱ्या अशा सात्विक अशा ओल्या नारळाच्या वड्या बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथं मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालणार आहे. तूप घातल्यानंतर ह्याच्यामध्ये मी ओला नारळ 1 वाटी ओला नारळ मिक्सरला असा बारीक एकदम वाटून घेतलेला आहे. आता आपण हा ओला नारळाचा चव ह्याच्यामध्ये घालणार आहोत. घातल्यानंतर एक 3 ते 4 मिनटं आपण हे परतून घेणार आहोत. आपल्याला ह्याचा रंग बदलायचा नाही आहे, फक्त आपल्याला ह्याचा पाण्याचा अंश जो आहे ना तो कमी करायचा आहे. त्यामुळं एक 2 ते 3 मिनटं छान असा परतून घेणार आहोत. परतून घेतल्यामुळे वड्या ह्या खुसखुशीत आणि टेस्टी होतात. जर तुम्ही कच्चा नारळाचा चव वापरला तर त्याची वडी एवढी टेस्टी लागत नाही, जेवढी तुम्ही परतून घेतल्यानंतर त्याची वडी टेस्टी लागते. इथं तुम्ही बघू शकता मस्त असा आपला हा परतून झालेला आहे. इथं मी 1/4 वाटी नारळाच्या चवला इथं 1 वाटी साखर घातलेली आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आता आपण हे परतून घेणार आहोत. हे कंटिन्यू हे परतत राहायचं आहे, नाहीतर खाली बुडाला चिकटण्याची शक्यता असते. इथं तुम्ही बघू शकता, हे बघा मस्त असं थोडंसं आता साखरेला पाणी सुटत आलेलं आहे. शक्यतो जाड साखर वापरा, एक मिक्सरला लावून अशी बारीक साखर वापरू नका, कारण जाड साखर वापरल्यामुळे छान असं टेस्ट येते. इथं तुम्ही बघू शकता, हे बघा मस्त असं आपली ही साखर पूर्णतः आता विरघळलेले आहे आणि छान आता आपला हा सारण जे आहे ते तयार होत आलेलं आहे. हे सारण तयार झाले की नाही हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. आता हे बघा मस्त असं हे सारण पूर्ण आता परतून घ्यायचं आणि ह्याचा गोळा तयार होतोय का हे आपण बघायचं. हे बघा इथं तुम्ही बघू शकता मस्त ह्याचा असा गोळा तयार होतोय. ह्याचा अर्थ हे आपलं सारण छान असं तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण काय करणार आहोत, एक वाटी घेणार आहोत आणि त्या वाटीमध्ये एक असा गोळा फुंकर मारून घ्यायचा आणि तो व्यवस्थित असा तयार झाला आहे का ते बघायचं. हे बघा मस्त असं हे आपलं हे सारण तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण ह्याच्यामध्ये वेलची पूड घालणार आहोत. वेलची पूड घातल्यानंतर अगदी शेवटी सगळ्यात वेलची पूड घालायची आहे. वेलची पूड घालून हे छान असं हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा. त्यानंतर इथं मी ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आणि हे सर्व सारण त्या ताटामध्ये काढून घ्यायचं आणि व्यवस्थित हे पसरून घ्यायचं. आता इथं तुम्ही बघू शकता मी एक वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीला थोडंसं तूप लावलेलं आहे आणि व्यवस्थित हे सगळं सारण आपण सेट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं बघू शकता मस्त असं हे सेट झालेलं आहे आणि आता आपल्याला हे अगदी कोमट होऊ द्यायचं आहे आणि मग लगेच आपण ह्याच्या वड्या पाडायला घेणार आहोत. इथं बघू शकता थोडंसं कोमट झालेलं आहे आणि आता मी सुरीला असं तूप लावलेलं आहे. कोमट असताना वड्या पाडायच्या, कारण थंड झाल्यानंतर तुम्हाला वड्या अजिबात पाडता येणार नाही, कारण वडी पाडताना ती तुटलं जाणार, घट्ट सारण होतं आणि गरम असतानासुद्धा तुम्हाला वडी पाडता येणार नाही. त्यासाठी कोमट झालं की अशा वड्या पाडून घ्यायच्या आणि त्यानंतर 1 तासभर आपण ही थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. 1 तासानंतर तुम्ही इथं बघू शकता मस्त अशा आपल्या खुसखुशीत आणि अगदी सात्विक अशा नारळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता, हे बघा मस्त अशी लगेच वडी ही तुटली जाते. अगदी जिभेवर टाकताच विरघळणारी अशी ही आपली ओल्या नारळाची वडी तयार झालेली आहे. नक्की एकदा तुम्ही हे करून बघा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.